ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। भगवान महाविष्णूंनी 13व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार धारण करून त्यांच्याकडून भगवद्गीतेवर मराठी भाषेमध्ये अत्यंत रसाळ व सहज सुलभ असे भाष्य लिहून घेतले. ज्ञानेश्वरादी भावंडे प्रवास करीत करीत लोकांकडून प्रवाद सहन करीत नेवासे येथे आली. आपण ब्राह्मण नाही आहोत याची एक खंत त्यांनाही वाटत होती. रूढ पतितत्वाचा आरोप ब्राह्मणांनी त्यांच्यावर केला होता. या आरोपातून मुक्तता व्हावी म्हणून आळंदीच्या ब्राह्मणांच्या सांगण्यावरून त्यावेळच्या प्रसिद्ध क्षेत्री म्हणजे पैठण येथे येऊन या भावंडांनी शुद्धीपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला. तेथून ही मुले नेवासे येथे निघाली. नेवासे येथे मोहिनी राजाचे प्रसिद्ध स्थान आहे. प्रवरा नदीचा हा परिसर अत्यंत रम्य होता. निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर यांचे महात्म्य दिवसेंदिवस वाढू लागले होते. सर्व जाती जमातींच्या लोकांचे लक्ष या भावंडांकडे लागले होते. निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून सुमारे 700 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी तेथील एका खांबाशी बसून गीतेचा भावार्थ मराठी भाषेत सांगण्यास सुरुवात केली. समोर नाना जातींचे श्रोते उत्सुकतेने बसले होते. ज्ञानेश्वरांचे वय यावेळी अवघे 15 वर्षांचे होते. या परमकारुणिक व तेजस्वी मुलाच्या मुखातून प्रथम शब्द बाहेर पडले. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या. रूढ परंपरेस अनुसरून ज्ञानेश्वरांनी या पहिल्याच ओवीत ओंकाररूपी परब्रह्माचा जय जयकार केला आहे. परमेश्वराच्या आद्य स्वरूपास जी जी म्हणून अत्यंत नम्रतेने नमस्कार केला आहे. ज्ञानेश्वरांचे हे परब्रह्म वेदांनीच वर्णन केले आहे. शिवाय ते स्वसंवेद्य म्हणजे स्वतःस जाणून घेण्यास समर्थ आहेत आणि हे तत्व सर्व जगात पसरलेल्या आत्मरूपात सामावले आहे. अशा या आद्य वेदप्रतिपाद्य स्वसंवेद्य आत्मरूप असलेल्या तत्वाचा जय जयकार असो असे ज्ञानेश्वर म्हणतात.